ही गर्दी बघितल्यानंतर निलेशजी तुमचाच भगवा प्रकार आहे ही सांगण्याची भविष्य करायची अजिबात आवश्यकता नाही. आपण ज्या तळमळीनं भाषण केलं, जी आपली तळमळ होती की आपली युती झाली पाहिजे आणि तुमची तळमळ असण्यापेक्षा राणे साहेबांची तळमळ होती या सिंधुदुर्गामध्ये युती झाली पाहिजे. मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे, स्वतः निलेशजी आमदार आहेत. आज कदाचित पत्रकारांना माहिती नसेल म्हणून सांगतो की ज्यावेळी स्वबळावर लढण्याचा काही लोकांनी 8 दिवस अगोदर निर्णय घेतला, तरी राणे साहेबांनी मला आणि निलेशजींना सांगितलं की एक चकार शब्द देखील तोंडात काढायचा नाही, आपल्याला युती करूनच लढायचं. निलेशजी असतील, मी असेल, दत्ता सामंत असतील, संजय पडते असतील, आम्ही सगळ्यांनी एक निश्चय केला आणि आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये जे काही करायचं आहे ते राणे साहेबांच्या सल्ल्याशिवाय आणि राणे साहेबांच्या परवानगीशिवाय करायचं नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. मी स्वतः राणे साहेबांना बोललो, भेटलो, निलेशजी भेटले, दत्ता सामंत भेटले आणि शेवटचे 2 दिवस असताना मी राणे साहेबांना फोन केला की राणे साहेब, कणकवलीचे फॉर्म भरले गेले, सावंतवाडीचे फॉर्म भरण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, वेंगुर्ल्याचे फॉर्म देखील भरून तयार आहेत. आम्ही काय करावं हे आपण जर मार्गदर्शन केलं तर निलेशजींना देखील सोयीस्कर होईल आणि मला देखील सोयीस्कर होईल. मी प्रामाणिकपणानं सांगतो, आज माझ्या अंगावर काटा आहे की हतबल होऊन राणे साहेबांनी सांगितलं की उदय आणि निलेश तुम्ही पुढे चला, मी तुमच्या सोबत आहे, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. मगाशी मालवणचा उल्लेख दत्ता सामंत सर तुम्ही केला की ज्या मालवणनं माननीय राणे साहेबांना मुख्यमंत्री बनवलं, आज त्यांचे चिरंजीव ज्या मालवणचे धनुष्यबाणावर आपले उमेदवार लढवत आहेत आणि त्यांना खिंडीत पकडण्याचं काम काही लोक करतायत. मला मालवणवासियांना हात जोडून विनंती करायची आहे की राणे साहेबांकडे बघून आणि राणे साहेबांना आनंद होईल असा विजय माननीय निलेश राणेंच्या पदरी आपण टाकावा ही विनंती करण्यासाठी कारण आजही मी सांगतो की आदल्या दिवशी जर राणे साहेबांनी निलेशजींना सांगितलं असतं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करायचा नाही, नगरसेवक उभे करायचे नाही, तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही 100% राणे साहेबांचं ऐकलं असतं. आणि शेवटी आपण राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो. राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याची विकासात्मक जडणघडण झालेली आपण सगळ्यांनी मिळून बघितलेली आहे. आणि म्हणून निलेशजींची देखील भूमिका होती, कदाचित वडील म्हणून त्यांची भूमिका होती, पण माझी मार्गदर्शक म्हणून माझी भूमिका होती की राणे साहेबांना त्रास होईल असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीच करायचं नाही, ही भूमिका दत्ताशेठ आपण सगळ्यांनी घेतली होती. पण राणे साहेबांचं देखील दुर्दैव आणि आमचं देखील दुर्दैव, आज आपण युती न होता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लढतोय. पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर समोर झिरोच असणार आहे असं वाटायला लागलं. आणि मगाशी निलेशजींचं भाषण मी अगदी मन लावून ऐकत होतो की एखादी व्यक्ती मराठा समाजाची असताना ओबीसीचं सर्टिफिकेट घेते, याचा अर्थ ते मराठा समाजाला देखील फसवते आणि नव्याने येऊन ओबीसी समाजाला देखील फसवते, याची नोंद देखील मालवणवासियांनी घेतली पाहिजे. खरं करायचं असेल तर ताठ मानेनं निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. ताठ मानेनं मी कोण आहे, समोरचं कोण आहे, मी काय करणार आहे, हा विकास आराखडा तुम्हाला दिला पाहिजे. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण ज्या जातीतून जन्माला आलेलो आहे ती जातच बदलायची आणि दोन्ही जातीचा अपमान करायचा, हे महाराष्ट्रात जर पहिल्यांदा पुढे झालं असेल तर मालवणमध्ये झाले. मला अजून सगळी माहिती काय निलेशजींनी सांगितली नाही, ते पण हुशार आहेत, थोडंच सांगतात, पण जे काय सांगतात ते ठासून सांगतात आणि पूर्ण सांगितल्यानंतर काही लोकांची प्रतापी थोडी होते, म्हणून ते हळूहळू. कारण त्यांनी संजय मांजरेकरांना बघितलेला आहे, त्यांनी दिलीप वेंगसरकरांना बघितलेला आहे आपल्या सिंधुदुर्गातल्या, त्याच्यामुळे डायरेक्ट हिट करायचं नाही, त्यांना आता आमदार झाल्यापासून माहिती झालेलं आहे. त्याच्यामुळे खेळवतात
आणि शेवटच्या बॉलला सिक्स मारतात. त्याच्यामुळं विजयाचा सिक्सर देखील हा निलेश राणेंचा होता. आणि एखाद्या व्यक्तीला किती यातना द्यायच्या, एखाद्या व्यक्तीला किती अडचणीमध्ये आणायचं, हे काही लोकांनी विचारात घेतलं पाहिजे. शेवटी निवडणुका होऊन जातील, परंतु एकामेकांचे संबंध जर टिकले पाहिजे तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आणि युती काय आम्ही युबीटी बरोबर करा म्हणून सांगत नव्हतो, किंवा युबीटीच्या पक्षप्रमुखांना आम्ही सांगत नव्हतो की आमच्या बरोबर युती करा. नैसर्गिक युती करण्यासाठी भाजप आणि शिवसेना ही कायमस्वरूपी एकत्र असली पाहिजे, ही भूमिका घेऊनच निलेशजी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करत होते. परंतु निलेशजी काही लोकांनी तुमचा धसका घेतलाय, ते निर्विवाद सत्य आहे.